तो आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की जीवा प्रेझेंटेशन देत असतो आणि प्रेझेंटेशन बसलेल्या सगळ्यांना आवडत असतं. तेव्हा जीवा त्यांना सांगत असतो की सर, तुम्हाला 5 बेडरूमची गरज आहे, 5 रूमची. तेव्हा ते बेडेकर सर बोलतात की पण मी तर तुम्हाला 4च बोललो होतो. तेव्हा जीवा बोलतो की हो सर, तुम्ही 4 बोलला होतात, पण तुम्ही तुमच्या 2 अशा घरातल्या क्यूट मेंबर्सला विसरतायत. तुम्हाला आठवत असेल तर तुमची क्यूट्स डॉग. तेव्हा जेव्हा त्यांना सांगतो की ही त्यांच्यासाठी ही छोटी रूम आणि तुमच्याकडे कोणी गेस्ट जरी आले तरी तुम्ही त्यांच्या डॉग्सला तुमच्या या रूममध्ये ठेवू शकताय. तेव्हा त्यांना हा प्लॅन खूप आवडतो. तेव्हा जेव्हा बोलतो तर मग सर, आमच्या कंपनीचा हा प्लॅन असाच्या असा वर्कआउट होतो आणि तुमच्या वाईफला हे नक्की आवडेल. तेव्हा तो बोलतो, एक मिनिट, तुम्हाला कसं माहीत मी हे माझ्या वाईफसाठी बांधतोय, म्हणजे मी तर नव्हतं बोललं. तेव्हा विक्रमही बोलतो की मलाही नव्हते बोलले तुम्ही. तेव्हा जेव्हा बोलतात सर, तुम्ही त्या दिवशी आले होते ना, त्या दिवशी तुम्ही बोलता बोलता बोलले होते की ही संगीता सुरेश बेडेकर नाही तर मी सुरेश संगीता बेडेकर आहे म्हणून. तेव्हा रम्या मध्येच बोलते, त्यावरून तुला कसं कळलं जीवा? तेव्हा जीवा बोलतो की हे मी लांबून ऐकलं होतं. तेव्हा जीवा बोलतो की हो, कारण की हे मी लांबून ऐकलं होतं आणि हे माझ्यासोबत पण तसंच झालं होतं. मी नंदिनी जीवा देशमुख म्हणायच्या ऐवजी जीवा न नंदिनी जीवा देशमुख म्हणण्याच्या ऐवजी जीवा नंदिनी देशमुख म्हणाला होतो. तेव्हा जीवाला आठवतो की तो त्याच्या वकिलांसमोर त्याचं नाव विचारल्यावर त्याने नाव सांगताना जीवा नंदिनी देशमुख सांगितलं होतं. तेव्हा जीवा बोलतो, जर 5 महिन्याच्या काळात माझ्या बायकोने सपोर्ट केल्यामुळे, मला साथ दिल्यामुळे आमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग होऊ शकतोय, तर तुम्ही तर 30 वर्षाचा बॉन्ड आहे सर तुमचा. आणि तुम्ही म्हणालाही होतात की नेम प्लेटवर संगीता नाव आधी लिही म्हणून. त्यावरून सगळं कळतं की तुम्ही हे फार्म हाऊस तुमच्या बायकोसाठी बनवतायत. आणि तसं मी म्हटल्यानुसार मी प्लॅनमध्ये काही चेंजेस केले आहेत. मिसेस बेडेकरांना लहान मुलं खूप आवडतात आणि त्यांना गरीब आणि गरजू मुलांना मदत करायला खूप आवडते. सो तेव्हा जेव्हा सांगत असतो की मिसेस बेडेकरांसाठी आपण अंगणात एक स्पेस ठेवणार आहे, जिथे ते लहान मुलं येतील, खेळतील, बागडतील, हे सगळं काही गोष्टी करतील. माझे बाबा म्हणतात, माणसाने खिशाचा आनंद ठेवण्यासाठी मनाला येईल त्या गोष्टींची आवड जपणं फार महत्त्वाचं आहे आणि मनाला समाधान देणारे क्षणही धरून ठेवले पाहिजे. तेव्हा जेव्हा त्या फार्म हाऊसचं नावही अनाऊन्स करतो की संगीता फार्म हाऊस म्हणून, तेव्हा ते बेडेकरांना इतकं आवडतं की ते जीवाचं भरभरून कौतुक करतात आणि बोलतात की मला असं वाटतं जीवापेक्षा हे जास्त प्रेझेंटेशन कोणी करूच शकलं नसतं. मी तुमची आयडिया विकत घ्यायला तयार आहे म्हणून. तेव्हा सगळे भरभरून कौतुक करत असतात. इकडे पार्थ नंदिनीला फोन करतो आणि सांगतो की जीवाला कॉन्टॅक्ट मिळाला. नंदिनीही खूप खुश असते. रम्याचा चांगलाच तिळपापड होत असतो. तेव्हा पार्थ नंदिनीला सांगत असतो की याच्यात तुमचंही क्रेडिट आहे. तेव्हा नंदिनी बोलते की नाही नाही, माझं नाही, सगळी जीवांची मेहनत आहे. ते खूप खुश असतात. तेव्हा नंदिनी विचारते, आहेत कुठे तुमची जीवा सर, छोटे भैया तुमचे? तेव्हा पार्थ बोलतो की ते आता सेलिब्रिटी झाले आणि आधी लोक त्याच्याबद्दल काही ना काही बोलत होते, पण आता तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन झाला आहे. तेव्हा नंदिनी आणि पार्थ खूप खुश असतात. तेव्हा पार्थ नंदिनीचा फोन जीवाकडे देणार, तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही नाही, मला त्यांच्यातला आनंद हा ते घरी आल्यावर बघायचा आहे. मी पटकन त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करते आणि फोन ठेवतात. ते इकडे फोन ठेवल्यावर नंदिनी उभी असते. तेवढ्यात मानी येते आणि बोलते की अगं नंदिनी, माझ्याकडनं अगं दूध उतू गेलं गं, काही वाईट संकेत तर नसेल ना? तेव्हा नंदिनी बोलते, अहो आई ते सोडा, वाईट नाही, शुभ संकेत आहे. तेव्हा मानिनी बोलते की काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते की अगं अहो आई, जीवांना प्रोजेक्ट मिळाला आहे. तेव्हा मानिनी बोलते की काय, त्याचं प्रेझेंटेशन खूप छान झालं. तेव्हा त्या दोघी जीवाचं इतकं कौतुक करत असतात भरभरून. तेव्हा मानिनी बोलते की म्हणजे आता जीवाच्या डोक्यावर जे टेन्शन होतं ते मिटलं आहे. तेव्हा नंदिनी बोलते हो. तेव्हा नंदिनी बोलते, आई चला चला पटकन, आता काहीतरी त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा मानिनी बोलते की हो हो नंदिनी, मला माहिती आहे जीवाच्या या नंदिनीला आता काय करून काय नाही असं झालं असेल. आणि ते दोघी चालले जातात. इकडे जीवा सगळ्या ऑफिसच्या गराड्यात असतो. सगळे त्याला बोलत असतात की पार्टी पार्टी, प्रेझेंटेशन खूप मस्त झाले म्हणून. तेव्हा पार्थही बोलतो की अरे ओके ओके, पार्टी ना, ठीक आहे चालेल, तुम्हाला जे हवं ते तुम्ही पार्टी करा आणि तुमच्या जीवा सरांचा खिसा कापा. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो की बरं ठीक आहे, तुम्हाला काय हवं काय नको. तो काकांना सांगतो की काका, यांना काय हवं काय नाही ते लिहून घ्या, त्याची आणि काय बिल होतं आहे ते मला सांगा म्हणून. आजची पार्टी माझ्याकडून. तेव्हा एक मुलगी बोलते की सर, पण निखिल सर आणि ते दिसत नाही, रम्या मॅडम पण दिसत नाही. तर जेव्हा बोलतो तेव्हा की हो, त्यांनाही विचारा, असतील कुठे, इथेच कुठे. तेव्हा जेव्हा रेस्टरूमला चाललो आहे म्हणून तिथून चालला जातो. इकडे जेव्हा बाहेर होतो, रम्या इकडे निखिलची बोलत असते. तेव्हा तो निखिल बोलत असतो, काय नंदिनी मॅडममुळे जीवा सरांना प्रोजेक्ट मिळाला आहे? तेव्हा रम्या रंगून सांगत असते की हो, म्हणजे
ते आपले जे क्लायंट आहेत ना बेडेकर सर, त्यांना नंदिनी मॅडम आधीपासून ओळखतात. तेव्हा तो बोलतो की "काय झालं मॅडम, नक्की गॉसिप सांगा ना." तेव्हा रम्या बोलते, "गॉसिप वगैरे काही नाही, पण मी काल तिला फोनवर बोलताना ऐकलं की त्या नंदिनी त्यांना सांगत होते की तुमच्या प्रेझेंटेशनचं जीवांना खूप टेन्शन आलं आहे आणि त्यामुळे ना तुम्ही जरा त्यांना सांभाळून घ्या." म्हणजे म्हणून नंदिनी मॅडममुळेच जीवाला प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्टही मिळाला. बाकी स्वतःच्या मेहनतीवर काही नाही केलं आहे त्याने. रम्याला माहिती असतं की जीवा पाठीमागे उभा आहे आणि ती जीवाला मुद्दामच ऐकवणूक करत असते. तेव्हा तो निखिल बोलतो, "म्हणजे यात जीवा सरांचा काही संबंध नाही आहे. हे सगळं नंदिनी मॅडममुळे झालं आहे. हे क्रेडिट सगळं नंदिनी मॅडमला जाते." तेव्हा तो तिथून निघून जातो. तेव्हा रम्याही खाली मान घालत हसत निघून जाते. तेव्हा जीवाला थोडं टेन्शन येतं. तेव्हा जीवा बोलतो की "काय नालायक आहे ही रम्या. या सगळ्यात नंदिनीचा काय संबंध आहे? उगाच तिला बदनाम करते." तेव्हा जीवा बोलतो, "अरे ते बेडेकर सर मला नीट ओळखतही नाही." असं बोलतो. तेवढ्यात त्याला आठवतं की बेडेकर सर आल्या बोलतात की "ओ अच्छा, तू जीवा देशमुख आहेस का?" तेव्हा त्याला रम्याचंही बोलणं आठवतं की थोडक्यात काय म्हणजे नंदिनीने वशिला लावला. जीवा पटकन फोन हातात काढतो. तेव्हा जीवा सुरेश बेडेकरांना फोन करतो आणि "सर, मला एवढ्या गडबडीत मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणायला वेळ नाही भेटला, म्हणून मी तुम्हाला पर्सनलीच कॉल करून थँक्यू म्हणालं." तेव्हा ते जीवाचं कौतुक करत असतात की "अरे, तुझं कौतुक करण्याइतकंच आहे की तुझ्या हुशारीमुळे तुला हे प्रोजेक्ट मिळालं." तेव्हा जीवा मुद्दामच बोलतो की "पण यात नंदिनी मॅडमचा, माझ्या बायकोचाही हात आहे. त्यांना ओळखतात ना तुम्ही?" तेव्हा सुरेश बेडेकर सर बोलतात की "हो, ओळखतो ना. कालच तिचा फोन आला होता मला." एवढं बोलतो आणि जीवाला खूप राग येतो. जीवा फोन ठेवून देतो पुढचं न ऐकताच आणि जीवा रागात मनात बोलत असतो की म्हणजे नंदिनीमुळे मला हे प्रोजेक्ट मिळालं. इकडे काव्याच्या खोलीत अनिशा असते. अनिशा नूडल्स खात असते आणि काव्या नंदिनी ताईला मदत करायला गेलेली असते. तेवढं तिथे वसू येते. तिला तपास काढायचं असतं काव्याच्या बॉयफ्रेंडचा. तेव्हा वसू अनिशाकडे येते आणि बोलते की "काय गं, कशी आहेस, काय नाही?" असं तसं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा अनिशा तिला फटकळसारखी उत्तरं देत असते. वसू तिला विचारत असते, "कोणी राहतं का घरात, भाऊ बहीण वगैरे?" तेव्हा अनिशा बोलते की "हो आहे ना, लग्नासारखा भाऊ आहे. तुमच्या रम्यासाठी स्थळ सुचवू का?" तेव्हा वसू बोलते की "ते मी बघेलच गं. तुझं काय आहे? तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं, तुझं काय?" तेव्हा अनिशा तिला चळवत असते की "मला ना मुली नाही, मला मुलं आवडतात. तुमच्या रम्याशी ती बोलत होती मी, कसली क्यूट आहे." तेव्हा वसू बोलते, हे काही पण बोलू नको, माझ्या रम्यापासून बाजूला राहा." तेव्हा अनिशा हसायला लागते आणि बोलते की "काय गं, काय हो, खरंच वाटलं का तुम्हाला?" तेव्हा वसू बोलते की अशी चेष्टा करायला मी काही तुझी मैत्रीण वाटली तुला?" तेव्हा अनिशा बोलते की "तेच म्हटलं, तुम्ही माझ्या मैत्रिणीसारखे नाही, मग का आले माझ्याशी बोलायला?" तेव्हा वसू फ्लोमध्ये बोललं जातं की "ते काव्याचा बॉयफ्रेंड." असं बोलणार तेवढं वसू शांत बसते. तेव्हा अनिशा बोलते, "काय काय 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 म्हणालात तुम्ही?" तेव्हा वसू बोलते, "काही नाही, ते मी तू खा खा," असं म्हणून वसू चालली जाते. तेव्हा अनिशा बोलते की "अहो बोला, तुम्ही काहीतरी म्हणालात." तेव्हा अनिशा मनात बोलते की हे काव्याचे बॉयफ्रेंड असं का म्हणाल्यात. इकडे घरातले सगळे मेंबर जीवाची येण्याची वाट बघत असतात. नंदिनी तर खूप खुश असते. तिने तर काय काय प्लॅन करून घर सजवलेलं असतं, सगळं चालू असतं. तेव्हा तेवढ्यात वॉचमन काकांचा फोन येतो. तेव्हा पाठ बोलतो की "वॉचमन काकांचा फोन, मी त्यांना सांगितलं होतं की जीवा आला की कळवा म्हणून." जीवा आलेला आहे. तेव्हा जीवा घरात येतो. जीवा खूपच नाराज असतो. नंदिनी त्याला ऑप्शन करते. सगळे त्याचं कौतुक करत असतात. पार्थ त्याचं खूप कौतुक करतो की "तू इतकं छान प्रेझेंटेशन दिलं आहेस ना, की मला तुझा तो चेहरा आठवतो की जेव्हा बाबा तुला म्हणाले होते की आजपासून तू ऑफिसला यायचं." आणि आजचा चेहरा मध्ये एखादा पोरगा आल्यावर असतो तसा. जेव्हा मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. तू माझ्या पुढे गेलास ना तरी मला चालणार आहे. तेव्हा काव्याही बोलते की "कॉंग्रॅच्युलेशन जन्मजय." तेव्हा जीवा बोलतो "थँक्स." आणि जीवा आणि ते सगळे घरात येतात. तेव्हा रम्या आणि वसू बोलते की "चल चल, गंमत बघूया." तेव्हा जीवा आणि ते सगळे घरात येतात. तेव्हा सगळे जीवाचं कौतुक करत असतात की "काय भारी प्रेझेंटेशन." माणिचं बोलते की "अरे, व्हिडिओ काढायला पाहिजे होता ना." तेव्हा पार्थ बोलतो का आई अशी भर प्रेझेंटेशनमध्ये कोणी व्हिडिओ काढतं का?" तेव्हा माणिनी बोलते "मला कसं कळणार." तेवढ्यात नंदिनी जीवाजवळ बसते आणि बोलते की "काय कॉंग्रॅच्युलेशन, अहो किती घाबरत होतात तुम्ही, तर सिक्सरच मारला." तेव्हा जीवा बोलतो की "खरं तर कॉंग्रॅच्युलेशन तुझं करायला पाहिजे." तेव्हा रम्याला आणि वसूला खूप हसायला येत असतं. तेव्हा नंदिनी बोलते "अहो काय बोलतायत तुम्ही, आपल्यात कुठे आली हार जीत, आणि आपण दोघं तर एक टीम आहे ना." तेव्हा जीवा बोलतो "काय माहिती आपण दोघं एक टीम आहोत की नाही." तेव्हा सगळे डाऊटफुल बघायला लागतात जीवाकडे. तेव्हा जीवा बोलतो "काय माहीत, तुला माझा अभिमान वाटतोय की स्वतःचा, काय माहीत, मी बरं प्रेझेंटेशन दिलं की हे सगळे मला बरं वाटावं म्हणून बोलतायत." तेव्हा नंदिनी बोलते "असं काय बोलतायत तुम्ही?" तेव्हा जीवा उठतो आणि बोलतो की "मग काय बोलू, तुझ्या वशिलांच्या कोबड्याशिवाय मी या फिनिश लाईनपर्यंत पोहोचूच शकलो नसतो." तेव्हा विक्रम बोलतो "नंदिनी काय म्हणतोय हा?" तेव्हा तेव्हा जीवा बोलतो "सांग मी काय म्हणतोय ते."
तेव्हा जीवा बोलतो, बोल ना गं, गप्प काय आहेस? हे काम मला मिळावं म्हणून काय मिळालीस तू सुरेश बेडेकरांना? रम्या आणि वसूला तर हसायलाच येत असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.